नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे टोक होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही नदी अरबी सागरात जाऊन मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती ही गंगा नदीची उपनदी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा या नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाईल नदी ही जगातील सर्वात लांब असणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ही आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते. डॅशची आदिवासी जमात मेळघाट या डोंगरांमध्ये बहुसंख्याने राहते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोरकू ही जमात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागू? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 खरोसा ही लेणी औसा तालुक्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालील पर्यायपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शेकरू हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे. नागपूर हे शहर डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही डॅश या ठिकाणी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा ही डॅश या ठिकाणी घेतली. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
बौद्ध धम्माची दीक्षा घेतली? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीबी का मकबरा हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वेरुळ्या लेण्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान मध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कमी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर हे शहर गोदावरी काठी वसलेले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील या देशामध्ये सर्वात जास्त पशुधन संख्या आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदीच्या तीरावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पन्ना ही हिऱ्याची खाण ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मनोरी खाडी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश डॅश या रोजी झाली.
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश या रोजी झाली, तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 या रोजी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जगातील क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड हा आशिया खंड आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रस्तरभंग प्रकारामुळे झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅशची नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. डॅशची नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? मोहिनी अट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅश असते. ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमीन डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 3 खडकाळ जमिनी असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश आहे. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इटानगर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश आहे. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपीचा वापर करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅश भाषा होय. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच मातृभाषा होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश होय. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ध्वनिचिन्हे हे अक्षरांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 शब्द म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4
उर्दू ही लिपी देवनागरी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 तमिळ या भाषेची लिपी देवनागरी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. ऱ्हस्व ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. ऱ्हस्व ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 शब्दांच्या अर्थात फरक पडण्याचा संभव असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात? आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षर असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. श श स या वर्णांना काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण 48 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 तालव्य प्रकारामध्ये मोडतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा? अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा? तर ऑप्शन क्रमांक 3 नष्ट न होणारे म्हणजेच अक्षर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रवण बेळगोळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 4 विधान असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 जोडाक्षर म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारात मोडत नाही? कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारामध्ये मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 च हे आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 कमाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य प्रकारचा वर्ण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वरादी असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा व तापी
प्रश्न क्रमांक 32वा नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे, तर नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळवेढा या ठिकाणी संत चोखामेळा समाधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते, तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 लोणेरे या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत, तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहेत, तर ऑप्शन क्रमांक 2 पहिला कृष्ण यांनी बांधला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात, तर ऑप्शन क्रमांक 2 जागत कथा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे. महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या शहरात चालू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो, तर ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी हा घाट लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता, तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य पक्षी हा हरियाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते. गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते, तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्याच्या बरोबर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो, तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण विभागात पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता. खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता, तर ऑप्शन क्रमांक 3 माळढोक करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा, तर ऑप्शन क्रमांक 1 श्यामची आई साने गुरुजी. ऑप्शन क्रमांक 2 केरचे पाणी आचार्य अत्रे. ऑप्शन क्रमांक 3 स्वामी रजनीत देसाई, तर ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक 4 आपली चुकीची जोडी ही ऑप्शन क्रमांक 4 होईल. गीताई लोकमान्य टिळक असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 51वा महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते, तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर गोंदिया
या मार्गाने धावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 रोहित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54. ब्रह्मदेशाच्या थिवा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? ब्रह्मदेशाच्या थिवा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55. सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ हे नाशिक इथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू खार हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61. अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.